गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आज आपण जो टॉपिक बघणार आहे तो सीएन रेशो, कार्बन इस टू नायट्रोजन रेशो. तर हा टॉपिक मेनली 5-10 वर्ष दरवर्षी रिपीटेडली येतो. 4 मार्काचा क्वेश्चन येतो, ऑब्जेक्टिव्ह मध्ये 1-2 मार्काचे येतात. त्यानंतर आपण मिनरलायझेशन आणि इमोबिलायझेशनची डेफिनेशन बघणार आहोत. ओके, तर आपल्याला काय बघायचंय, टॉपिकचं नाव आहे सीएन रेशो. सीएन रेशो. तर सीएन रेशो काय असतं? सीएन रेशो म्हणजे काय? द रेशो बिटवीन रेशो बिटवीन नायट्रोजन इन प्रेझेन्स ऑफ इज प्रेझेंट इन क्रॉप रेसिड्यू और मायक्रो ऑर्गॅनिझम ऍज कम्पेअर टू कशाचं, कार्बनचं. म्हणजे सोप्या भाषेत सांगतो की रेशो आहे नायट्रोजन आणि कार्बनचा कशामध्ये क्रॉप रेसिड्यूज आणि मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये. मग रेशो घेताना जे नायट्रोजन आहे तो नायट्रोजन हा कॉन्स्टंट असतो. जी नायट्रोजनची व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंटली 1च असते. ओके, म्हणजे नायट्रोजनची व्हॅल्यू कुठंच सीएन रेशो मध्ये चेंज होत नाही. नायट्रोजनची व्हॅल्यू ही 1च असते आणि कार्बनची व्हॅल्यू ही चेंज झालेली असते. ओके, तर मग याचा रेशो बिटवीन कार्बन अँड नायट्रोजन इन क्रॉप रेसिड्यू और मायक्रो ऑर्गॅनिझम ही एवढी डेफिनेशन झाली. या डेफिनेशन नंतर तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू ध्यानात ठेवावं लागेल. ओके, तर मी थोड्याफार व्हॅल्यू तुम्हाला सांगतो, ज्या व्हॅल्यू तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न पण गरजेचे आहे आणि आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या पण पॉइंट ऑफ व्ह्यू न गरजेचे आहे. तर सुरुवातीला इंडियन सॉइल, जी इंडियन कल्टिवेटेड सॉइल आहे तिच्यात किती आहे सर रेशो, तुम्ही म्हणसान सर. तर पहिलं इंडियन सॉइल, ओके, तिच्यात किती आहे 10:1 to 15:1 च्या रेंज मध्ये. ओके, त्यानंतर ऑर्गॅनिक मॅटर. आता तुम्ही इच्छा ऑब्झर्व करा, जे 1 आहे तो कॉन्स्टंट आहे. 1 नायट्रोजनचा हा कॉन्स्टंट आहे. ऑर्गॅनिक मॅटर अँड ह्युमसची जी व्हॅल्यू आहे ती पण सुद्धा 10:1 to 15:1 आहे. ओके, त्यानंतर दुसऱ्या नंबरला आपण जर FYM घेतलं, FYM मध्ये 100:1. त्यानंतर तिसऱ्या नंबरला जर आपण लेग्युम्स प्लांट घेतले, लेग्युम्स किंवा ग्रीन लीफ प्लांट जर घेतले, ग्रीन लीफ जर घेतली, तर ग्रीन लीफचा जो रेशो असतो तो सुद्धा लेग्युम्स आणि ग्रीन लीफचा रेशो सुद्धा असतो 10:1 to 13:1. ओके, त्यानंतर पॅडी स्ट्रॉचा जो रेशो असतो तो असतो 18:1. याच्यात तुम्ही पाहू शकता की नायट्रोजनचा जो रेशो आहे तो कॉन्स्टंट आहे. ओके, हे ऑर्गॅनिक मॅटर आणि ह्युमसचं पण हीच व्हॅल्यू आहे. त्यानंतर लेग्युम्स आणि ग्रीन लीफची पण हीच व्हॅल्यू आहे. त्यानंतर 18:1 ही पण आहे. त्यानंतर आपण 4 झाले. पाचव्या नंबरला स्वडस्टची जी व्हॅल्यू आहे ती 600:1 ही पेपरात आलेली आहे. हिच्यावर ऑब्जेक्टिव्ह बनलेला आहे, ही पण तुम्ही लिहू शकता. त्यानंतर 6व्या नंबरला जी प्रोसेस आहे ती मिनरलायझेशनची जी व्हॅल्यू आहे ती लेस दॅन 20:1, म्हणजे 20:1 च्या पेक्षा कार्बन खाली. त्यानंतर इमोबिलायझेशन मध्ये जी व्हॅल्यू आहे ती मोर दॅन
ही लेस दॅन 20:1, ही मोर दॅन 30:1. ओके. त्यानंतर अजून एखादी जर व्हॅल्यू राहिली असेल आपल्याकडून चुकून तर आपण इथपर्यंत सगळ्या व्हॅल्यू कव्हर अप केलेल्या आहे. आता ह्या व्हॅल्यू झाल्याच्या नंतर आपल्याला जे बघायचं की कार्बन इज टू नायट्रोजन रेशो मध्ये सगळं आपण बघितलेलं. आता आपल्याला जी पाहिजे मिनरलायझेशन ची प्रोसेस. मिनरलायझेशन प्रोसेस मध्ये काय होतं की जे नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर हे जे ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये याचा कन्वर्जन इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये येतं. इनऑर्गॅनिक N नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर मध्ये त्यासोबत पोटॅश पण आणि तेच जी इमोबिलायझेशन प्रोसेस आहे इमोबिलायझेशन प्रोसेस मध्ये जे इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर आणि पोटॅश आहे त्याचा कन्वर्जन ऑर्गॅनिक नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर आणि पोटॅशियम मध्ये होतो. ओके. तर या दोन प्रोसेस याच्यावर तुम्हाला मेनली डेफिनेशन येऊ शकते की नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचं इनऑर्गॅनिक मधून ऑर्गॅनिक मध्ये कन्वर्जन होतं त्याला कोणते म्हणतो इमोबिलायझेशन. आणि ऑर्गॅनिक मधून इनऑर्गॅनिक मध्ये कन्वर्जन होतं त्याला म्हणतात मिनरलायझेशन. आणि इनऑर्गॅनिक मधून ऑर्गॅनिक मध्ये कन्वर्जन होते त्याला म्हणतात इमोबिलायझेशन. तसेच कार्बन रेशो काय नायट्रोजन आणि कार्बनचा जो रेशो आहे क्रॉप रेसिड्यू मध्ये किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये त्याला म्हणतात ते डबल. एक कार्बन इज टू नायट्रोजन रेशो मध्ये एक राहिलं की बा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम कोणचे एक व्हॅल्यू राहिली जी किती इम्पॉर्टंट येऊ शकते. मायक्रो ऑर्गॅनिझम तसेच तिच्यात काय म्हणजे फंजाय, ऍक्टिनोमायसिटीस, त्यानंतर बॅक्टेरिया. याची जी व्हॅल्यू आहे ती 5:1 to 8:1 5:1 to 8:1 येते. ओके. किती व्हॅल्यू येते 5:1 to 8:1. तर जर सरफेसवर जर CN रेशो पाहिला तो हाय असतो. सरफेसवर जर CN रेशो असला तो काय असतो हाय असतो. सब सरफेसवर CN रेशो काय असतो लो असतो. ओके. या काही इम्पॉर्टंट गोष्टी होत्या ज्या तुम्हाला ध्यानात CN रेशो बद्दल ध्यानात ठेवण्याच्या होत्या. आपण छोटासा टॉपिक जो होता तो आपण कंप्लीट केलेला आहे. तसंच मोबिलायझेशन, मिनरलायझेशन पण आपण कव्हर अप केलेले आहे. येत्या 2-3 लेक्चर मध्ये आपण फंडामेंटल ऑफ सॉइल सायन्सचे मेन सर्व टॉपिक बघून घेणार आहोत. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. एक अजून अनाउन्समेंट की तुम्ही फंडामेंटल ऑफ सॉइल सायन्सची जर आज व्हिडिओ बघत असाल तर पूर्ण प्लेलिस्ट आपल्या मंथन या युट्यूब चॅनलवर तयार आहे. तुम्ही मंथनमध्ये जाऊन प्लेलिस्टवर जाऊन सर्व व्हिडिओ पाहू शकता फर्स्ट लेक्चर टू लास्ट लेक्चर पर्यंत सॉइल सायन्सची. ओके. आणि वेगवेगळे अपडेट नोटिफिकेशन जाणून घेण्याकरता व पूर्ण थेरी कव्हर अप करण्याकरता ऍग्रिकल्चरची मंथन या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल.